मुख्यमंत्री शिंदेंच्या फाशीच्या वक्तव्यावर वाद। मुख्यमंत्री शिंदेंनी रत्नागिरीमध्ये एका बलात्काराला 2 ते 4 महिन्यांपूर्वी फाशीची शिक्षा दिल्याचं वक्तव्य केलं। 2 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं। स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जी मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली। शिंदेंच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला। शिंदेंनी कुणाला कुठे फाशी दिली शोधा, ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक SIT नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा, त्याच्यासाठी एक वेगळी SIT नेमा। कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं, लटकवण्याची शिक्षा ठोठावली आणि कोणत्या कारागृहात त्या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे। कोल्हापुरात मुख्यमंत्री शिंदेंनी फाशीचं वक्तव्य मावळच्या केसबद्दल असल्याचं सांगत कोर्टाची ऑर्डरच दाखवली। मावळची होती आणि त्यामध्ये 2024 एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली। त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे। मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलेलं प्रकरण हे 2 ते 4 महिन्यांपूर्वीचं नाही तर 2 वर्षांपूर्वीचं आहे। मावळच्या या प्रकरणामध्ये 6 महिन्यांपूर्वी फाशीची शिक्षा झाली। आरोपीला शिक्षा सुनावली मात्र अंमलबजावणी झाली नसल्याचं पीडितेच्या नातेवाईकांनी म्हटलंय। 2 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या घटनेची फास्ट ट्रॅकमध्येच त्यांनी चालवली होती आणि त्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा आणि त्याच्या आई सहकारी म्हणून आईला 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। परंतु तिची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी हीच माझी सरकारला विनंती। मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।